च्या प्रक्रियेने जे बालकं, ज्या महिला मृत पावलेल्या आहेत, ज्या शिक्षिका, आज मला एक सांगा, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका जर मृत होऊ शकतात, तर अंगणवाडी सेविका नाही होऊ शकत का? अंगणवाडी सेविकेला काय तांब्याचं डोकं लावून आली का? तिला काही उष्माघात होऊ शकत नाही का? आता एक परवा अमरावती का कोणत्या तरी जिल्हाधिकाऱ्याने एक पत्र काढलं होतं, की अंगणवाड्या आणि मराठी शाळा सकाळी 7 ते 10च्या वेळेत भरवायच्या. मुलांना बोलवायचं नाही. 7 ते 10 हा टाईम ठेवला होता आणि अंगणवाडी ताईंनी 2 वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबायचं, असं त्यांनी पत्रामध्ये सांगितलं होतं. अक्षरशः इतकं वाईट वाटलं ती बातमी, पत्र वाचून. मग सगळ्यांनी 10 वाजता शाळेत थांबायचं. मराठी शाळेच्या सर लोकांनी, मॅडमनी यांनी देखील 11, 11:30ला निघून जायचं आणि अंगणवाडी ताईंनी 2 वाजेपर्यंत अंगणवाडीत का थांबायचं? किती पगार आहे तिला? किती मानधन आहे? तिला उष्णता नाहीये का? तिला ऊन लागत नाही का? का म्हणून थांबायचं तिने 2 वाजेपर्यंत? अजिबात थांबायचं नाही. आपला जीव आहे तर जग आहे.